तर उद्या होणाऱ्या देशव्यापी मॉकड्रिलवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, हा देश सदैव लढायला सज्ज असल्याचं राऊतांनी म्हटलंय। 1971 सालचं युद्ध आम्ही अनुभवलं आहे असं राऊतांनी म्हटलं। तर आम्ही मॉकड्रिललाही तयार आहोत असं राऊतांनी म्हटलं। युद्ध सरावादरम्यान आम्हाला बंदुका देणार का असा सवाल राऊतांनी उपस्थित करत सरकारनं 2 दिवसांचं अधिवेशन घ्यावं असं म्हटलेलं आहे। तर अमित शहांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं म्हणत पुन्हा एकदा राऊतांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तुम्ही मॉक ड्रिल घेत राहा, पण दाखवा तुम्ही काय करता। एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना। किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात? आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। युद्ध करणं सोपं असतं, युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं। त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे। काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती 2 दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे। देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही, हे मी परत सांगतो। त्यांना पदावरून हटवायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।